अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेत। नाशिकच्या जागेवरून अजित पवार आणि शिंदेंमध्ये सध्या रस्सीखेच असल्याचं दिसतंय। आशिष शेलार आणि भाजप प्रभारी दिनेश शर्मा देखील वर्षावर दाखल झालेले आहेत। महायुतीच्या नेत्यांची समन्वय बैठक होणार असल्याची माहिती आहे आणि या बैठकीत नाशिकच्या जागेवर काही तोडगा निघतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, वर्षावरच्या या भेटीबाबत काय अपडेट्स मिळतात? नक्कीच अमोल, पाहायचं झालं तर वर्षा बंगल्यावरील ज्या भेटीगाठी आहेत त्यांना वेग आलेला आहे। मुख्यमंत्री आहेत, त्यांना भेटण्यासाठी अनेक आमदार खासदार येत असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। नाशिकच्या जागेवरून हा तिढा कायम असून या ठिकाणी नाशिकच्या जागेवरती दोन्हीही गट म्हणजे अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्या बाजूनी दोघेही आग्रही आहेत। त्यामुळे या जागेवरचा जो तिढा आहे तो सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या भेटीच्या आधी देखील नाशिकचे पदाधिकारी असेल, नाशिकचे महत्त्वाचे नेते असतील त्यांची बैठक आहे ती या ठिकाणी घेतलेली होती। या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते म्हणजे दादा भुसे असतील, त्यासोबतच त्या ठिकाणचे स्थानिक नेते असतील, संदीप राठोड असतील, संजय राठोड असतील, ह्या सगळ्यांना आहे ते ह्या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। आणि ही जी बैठक घेऊन आहेत त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ह्या बैठकीतला जो संपूर्णपणे जी बैठक झालेली आहे, जी चर्चा झालेली आहे, ती चर्चा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जी बैठक होईल त्या बैठकीमध्ये ही सांगण्यात येईल। आणि या बैठकीमधून आज तरी हा जो तिढा आहे तो सुटतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु नाशिकच्या जागेसाठी दोन्ही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही आग्रही असल्या कारणामुळे या बैठकीमध्ये आता नक्की काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितपणे यात काय होतंय बघणं फार महत्त्वाचं आहे। या बैठकीनंतर काही गोष्ट जाहीर केली जाते का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद निखिल तूर्त या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या बातमीकडे जाऊया। नाराज खासदार हेमंत गोडसे हे सध्या ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। सिन्नरमधील जनसंवाद मेळाव्यामध्ये सुधाकर बडगुजर यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे। गोडसेंच्या 3 जणांकडून पदरात घ्या अशी विनंती करण्यात आली असं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। गद्दारांना माफी नाही, आता वेळ निघून गेली अशी टिप्पणी देखील सुधाकर बडगुजर यांनी केली आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकच्या राजकारणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट येईल की काय अशी शक्यता या सगळ्या विधानांमुळे दिसते आहे, काय नेमके अपडेट्स आहेत? अमोल, सिन्नरमध्ये जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि त्या मेळाव्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांनी भाषण करत असताना मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। हेमंत गोडसे यांच्या जवळचे 3 व्यक्ती मला भेटण्यासाठी आले होते आणि त्यांनी झालं गेलं विसरून जा, आता आम्हाला पदरात घ्या असं म्हणत एक गळ घातण्याचा प्रयत्न केला होता असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी उत्तर देत असताना असं म्हटलं की आता वेळ निघून गेलेली आहे, गद्दारांना माफी नाही, आता तुम्ही तुमच्या पक्षात जा आणि अशा स्वरूपाचं विधान बडगुजर यांनी केलेलं आहे। खरं म्हणजे हेमंत गोडसे हे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता त्यांच्यामध्ये आहे, शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे गोडसे यांचा पत्ता कट होण्याची चर्चा आहे, भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये मोठा नाशिकच्या उमेदवारीवरनं पेच निर्माण झालाय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हेमंत गोडसे हे मुख्यमंत्र्यांना अनेकदा भेटण्यासाठी गेलेले आहे, शक्ती प्रदर्शन देखील केलेलं आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांनी केलेलं हे विधान आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय बनलाय। अमोल, निश्चितपणे आता याच्या पुढे नेमक्या काय प्रतिक्रिया येतात, हेमंत गोडसेंकडून काही प्रतिक्रिया येते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तूर्त धन्यवाद किरण या सविस्तर माहितीबद्दल।